आज 2 ऑगस्ट सेतू अभ्यासाचा 33वा दिवस. आजचा सेतू अभ्यास काय आहे बघा. या ठिकाणी आपल्या व्हॉट्सॲपवर जी PDF शेअर झालेली आहे त्या PDFमध्ये असलेला भाग आपण बघूया. बघा, याच्यामध्ये पहिला विषय आहे तो म्हणजे मराठी. मराठीमध्ये आपल्याला काम करायचं आहे ते मौखिक भाषा विकास म्हणजे बोलता येणं. याच्यासाठी बघा आपल्याला एक काम दिलेलं आहे या ठिकाणी. चला जाणून घेऊया. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की हे जे शब्द आहेत त्या शब्दाबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहेत. कोणते शब्द दिलेले आहेत बघा इथं या ठिकाणी हे 5 शब्द दिलेले आहेत. हे 5 शब्द क्रमवार तुम्हाला लिहायचे आहेत. जसं आपण याला 1 क्रमांक देऊ, याला 2, याला 3, याला 4 आणि याला 5. या 5 शब्दांबद्दल माहिती लिहायची आहे. माहिती लिहिणं अगदी सोपं आहे. ते समजण्यासाठी तुम्हाला या PDFमधली पुढची 2 वाक्य आपण वाचूया. बघा, ही वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. दिसत असतील तुम्हाला आपल्या स्क्रीनवर जी आहेत ती वाक्य कोणती आहेत. तर बघा, या ठिकाणी हे दिलेली 2 वाक्य आहेत. ही फक्त समजून घ्या. काम तुम्हाला या ठिकाणी करायचं या 5 शब्दांचं, परंतु कशा पद्धतीने लिहायचं हे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे बघा या ठिकाणी. या ठिकाणी सांगितलेलं आहे की पहिलं वाक्य आहे जसं शेतकऱ्यासंदर्भात. या ठिकाणी जो शेतकरी हा शब्द आलेला आहे या शेतकऱ्यासंदर्भात लिहिलेलं आहे. शेतकरी जंगलात जाऊन बैलांना चारा आणतो. अगदी साधं वाक्य आहे. अशा पद्धतीनं शाळेबद्दलचं वाक्य लिहिलं आहे. माझ्या शाळेसमोरून आगगाडी जाते. ही त्या शब्दाबद्दलची एक वाक्य दिले आहे. तुम्हाला अशी जास्त वाक्य प्रत्येक या ठिकाणी असलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल तुम्हाला लिहायची आहेत. चला पुढं जाऊया आपण. हे सर्व PDF तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहे. त्याच्यात जर काही प्रश्न दिसले तर ते सोडवायचे. त्याच्यापैकी काही प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा पुढं जाऊया आपण. पुढचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी. आणि इंग्रजीमध्ये आपल्याला जो भाग शिकायचा आहे तो म्हणजे स्पेलिंग फन. स्पेलिंग शब्दांचं स्पेलिंग कशा पद्धतीने लिहायचं हे या ठिकाणी आलेलं आहे. तर बघूया आपण पुढं या PDF मध्ये काय आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगितलेलं आहे. बघा, आपल्याला पहिली जी ॲक्टिव्हिटी करायची आहे यासाठी बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे इथं लर्निंग ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यापुढं लिसन केअरफुली अँड स्पेल द वर्ड अँड राईट इट ऑन युअर बोर्ड. आता या ठिकाणी आपण शाळेमध्ये नाही, शाळेमध्ये आपण बोर्डावर लिहिलं असतं, परंतु आपण घरी असताना आपल्याला वहीमध्ये हे शब्द लिहायचे आहेत. आणि हे लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे की इतका जो हा भाग आहे हा आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे, लिसन केअरफुली, स्पेल द वर्ड अँड राईट इट ऑन द बोर्ड. हा या ठिकाणी तुम्हाला दिलेला प्रश्न आहे. त्याचा मराठीचा अर्थ काय? लक्षपूर्वक ऐका, शब्दात येणारी अक्षरे सांगा आणि तो शब्द फळ्यावर लिहा. अशा पद्धतीनं हे त्याचा अर्थ आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, ही जी शब्द दिली आहेत या ठिकाणी, जसा पहिला शब्द दिलेला आहे हाईड, दुसरा शब्द या ठिकाणी दिलेला आहे हँड, गुड, होम, बुक. क्रमांक टाकायचे आणि 5 शब्द तुम्हाला या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. चला, हे काम झालेलं आहे. पुढं बघा या ठिकाणी एक पुढं आणखीन काही ॲक्टिव्हिटी आहेत का आपण बघूया. हे मागच्या वर्षीच्या पुस्तकाने म्हणजे 3ऱ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये अक्षरांबद्दल असलेलं एक गाणं या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्हाला PDF मध्ये वाचता येईल किंवा पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा वाचता येईल. पुढं बघूया आपण. पुढं बघा, तुम्हाला हे जे 4 शब्द दिलेले आहेत ही 4 शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत, परंतु लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचे समजून घ्या. हे इतकं तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. लिहित असताना कशा पद्धतीने लिहिणार बघा. हे तुम्ही 1 नंबर लिहिणार, त्याच्यानंतर हा शब्द लिहिणार आणि त्याच्यापुढं हे जे तुम्हाला दिसतं हे जे या ठिकाणी दिलेली जे आहे हे तुम्हाला इथलं लिहायचं नाही. हे जे बाकीचं जे थोडंसं लिहिलेलं आहे हे तुम्हाला लिहायचं नाही. मग काय करायचं आहे तुम्हाला? लिहायचं काय आहे तर बघा, तुम्हाला जे लिहायचं आहे हे हा जो मधला भाग आहे हा लिहायचा नाही. इथं हा जो भाग आहे हा लिहायचा नाही. हा भाग इथला जो लिहायचा नाही, हा जो भाग आहे हा आपल्याला लिहायचा नाही. तर लिहायचं काय पुढं? तर हा शब्द लिहायचा, 1 नंबर टाकायचा, हा शब्द लिहा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते स्पेलिंग लिहायचं आहे. जसं याच्यामध्ये अक्षर आलेली आहेत एन, नंतर ए, नंतर यम, नंतर ई. तर हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. जसं तुम्ही या ठिकाणी लिहिणार पहिले एन, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्या किंवा आडवी रेष करा, नंतर लिहा ए, त्याच्यापुढे लिहा यम,
या पद्धतीने ही चारही अक्षरं तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे या शब्दामध्ये 4 अक्षरं आलीत म्हणून तुम्ही 4 अक्षरं लिहिणार. या शब्दामध्ये 2-3 अक्षरे आहेत, पुढे इथं तुम्ही 3 अक्षरं लिहिणार. इथं 4 अक्षरं, इथं पुढे 4 अक्षरं. अशा पद्धतीने चारही शब्दाचं तुम्हाला लिहायचे आहे वहीवरती. चला पुढे जाऊया आपण. पुढं काय, पुढं परत ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. हे तुम्हाला काम करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो एक प्रश्न दिसतो आहे तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तो पूर्ण प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येईल. बघा या ठिकाणी आता बघा हा प्रश्न पूर्ण कसा लिहायचा आहे आपल्याला, इतकं लिहायचं आहे आपल्याला. हे एवढं पूर्ण लिहायचं आहे, हे इथपर्यंत लिहायचं आहे. प्रश्न काय एकदा समजून घ्या. प्रश्न असा आहे की राईट युअर फॅमिली मेंबर्स नेम, म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचे नाव तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहायचे आहे आणि त्याचा स्पेल म्हणजे स्पेलिंग लिहायचं आहे. कशा पद्धतीने लिहायचं त्याचं एक उदाहरण इथं समजून सांगितलेलं आहे. हे आपण उदाहरण वहीमध्ये नाही लिहिलं तरी चालेल, परंतु तुमच्या कुटुंबातली नावे लिहायची. जसं इथं काय लिहिलेलं आहे, SAMIR आणि मराठीत समीर, त्याचा उच्चार दिलेला आहे. आता त्याचा स्पेल काय आहे हे बघा, S नंतर A नंतर M नंतर L आणि नंतर R, या पद्धतीनं समीर हे जे स्पेलिंग या ठिकाणी लिहिलं होतं त्याचा स्पेल म्हणजे एक एक अक्षरं त्याच्यातली लिहिलेली आहेत. हे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सगळ्यांची नावं त्या पद्धतीने लिहायचं. मग तुमच्या घरात आजोबा आजी आई वडील काका काकू जे कोणी असतील भाऊ बहीण त्या सर्वांची नावं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. हे काम करायचं आहे. पुढं जाऊया आपल्याला काय काम करायचं आहे. पुढं बघा या ठिकाणी एक परत तुम्हाला शब्द आणि चित्र दिलेली आहेत. तर तुम्हाला फक्त त्याचा स्पेल लिहायचा आहे. शब्द लिहायचा आणि स्पेल लिहायचा. कशा पद्धतीने लिहायचा एकदा थोडक्यात तुम्हाला सांगतो. या ठिकाणचं हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं याचं तुम्ही निरीक्षण करा. एक पहिलं चित्राबद्दल तुम्हाला सांगतो, नंतर खालचे जे चित्र आहेत असे 4 चित्र आहेत. फक्त पहिल्याबद्दल समजून सांगतो. तर काय करायचं आहे तुम्हाला बघा. या ठिकाणी अगोदर तुमच्या वहीमध्ये तुम्हाला हे जे आहे वाक्य इथे, राईट देम इन युअर नोटबुक, हे वाक्य लिहायचं. त्याच्यानंतर हा 1 नंबर टाकायचा, हा शब्द लिहायचा आणि इथं पुढच्या बाजूला बघा या ठिकाणी तुम्हाला इथं पुढं काय करायचं आहे त्याचा स्पेल लिहायचा आहे. जसं इथं हा शब्द आहे LAG. आता याचा स्पेल तुम्हाला लिहायचा आहे. कसा लिहिणार तुम्ही, L नंतर E आणि नंतर G, या पद्धतीनं आपल्याला स्पेल लिहायचा आहे. म्हणजे शब्द आणि त्याचा स्पेल असेही 4ही शब्दांच्या बाबतीत LAG लेग म्हणजे पाय किंवा त्याला तंगडी असंही म्हटलं जातं. असं पुढचा शब्द आहे तुम्हाला दिलेला तो म्हणजे लॅम्प, त्याच्यानंतर नोज आणि हाऊस. लॅम्प म्हणजे दिवा, नोज म्हणजे नाक, त्याच्यानंतर हाऊस म्हणजे घर. हे चित्रसुद्धा दिलेलं आहे आणि त्याचा स्पेल तुम्हाला पुढं लिहायचा आहे. जसं इथं आपण लिहिणार LA, त्याच्यानंतर M आणि पुढं P, या पद्धतीनं आपण लिहिणार आहोत. चला पुढं जाऊया. काय ॲक्टिव्हिटी करायची आहे पुढं. या ठिकाणी इंग्रजीची ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर गणितावर जाऊया आपण. पुढचा विषय आहे गणित आणि गणितामध्ये पाहायची आपल्याला ती दिनदर्शिका. दिनदर्शिका म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या भिंतीवर टांगलेलं हे कॅलेंडर. तर या कॅलेंडरबद्दल, कारण का बघा कालमापनमध्ये आपण शिकलो होतो की काळ जर मोजायचा असेल तर त्याची एककं कोणती आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सेकंद, मिनिट, तास. घड्याळीच्या साहाय्यानं जर आपण त्याचं मापन जर केलं तर याच्यामध्ये करतो. परंतु आता दिवस म्हटलं तर 24 दिवस, पण दिवस आपल्याला घड्याळीमध्ये मोजता येत नाही. तर दिवस मात्र तुम्हाला कॅलेंडरमध्ये सांगता येतो. कालचा दिवस, आजचा दिवस. तर कॅलेंडरमध्ये तुम्हाला दिवस, त्याच्यानंतर पूर्ण आठवडा आणि पूर्ण महिना हे तुम्हाला या कॅलेंडरवर दिसतं. आणि एक एक पान जर आपण उलटत गेलो तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण वर्षाचं मापन याच्यावर दिसतं. तर यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. बघा ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये राईट टिक केलेले दिसते. त्याच्यातले शेवटचा ओळ सोडून बाकीचं तुम्हाला लिहायचं आहे. जसं बघा या ठिकाणी इथपासून इथपर्यंत शेवटची ओळ मी सोडलेली आहे. आता याच्यामध्ये बघा वाचायचं आणि प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे. पहिले आहे बघा, तुझे वय किती. बघा या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे, तुझे वय किती. त्याच्यानंतर पुढे तुझ्या आईचे व
बाबाचे वय किती आहे त्यांना विचारून लिही. याचा हा प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खालच्या ओळीवर असं या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, तुझ्या शाळेला उन्हाळ्यात सुट्टी किती दिवस असते? तर आपली उन्हाळ्याची सुट्टी असते 1 मेपासून ते 25 जूनपर्यंत. ते दिवस कॅलेंडरवरती मोजा आणि या ठिकाणी उत्तर लिहा किती दिवस, की 40 दिवस असते, 45 दिवस असते, काय 60 दिवस असते ते लिहायचं आहे. पुढं वेळ मोजण्यासाठी कोणती साधने वापरतात? बघा, हा प्रश्न थोडासा गोंधळात टाकणारा असेल तुम्हाला. वेळ जर मोजायची असेल तर आपण परवा कालमापन याच्यामध्ये बघितलं होतं की जी एककं वापरली जातात ती एककं कोणती आहेत? तर ती एककं आहेत सेकंद, मिनिट, तास ही एककं आहेत. परंतु साधनं कोणती वापरतात? तर साधनं आपण वापरत असतो ती म्हणजे घड्याळ हे साधन आहे. त्या पद्धतीनं आता आज बघितलं आपण की कॅलेंडर, तर हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणखी जर तुम्हाला कोणती साधनं माहीत असतील तर ती या ठिकाणी या प्रश्नाच्या उत्तराखाली लिहायची आहेत. पुढचा प्रश्न, चालू महिन्याच्या गुरुवारी कोणकोणत्या तारखा आहेत? आता हा जो महिना आहे या महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत आणि त्याच्या तारखा किती आहेत हे खालच्या ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा की या वर्षाची 15 ऑगस्ट कोणत्या वारी येतो? आता 15 ऑगस्ट जवळ आलेला आहे, तो कोणत्या वारला? सोमवार, मंगळवार, बुधवारला ते या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तरं इथपर्यंत तुम्हाला दिसेल. हा फक्त शेवटचा जो प्रश्न आहे हा तुम्हाला लिहायचा नाही. बाकीच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे, कारण यावर आधारित पुढं प्रश्न दिलेला आहे म्हणून ते तुम्हाला लिहायचं नाही. बाकीचं पुढचं काहीच लिहायचं नाही. चला पुढं बघूया आपण. पुढं बघा, तुम्हाला सोडवून करून पाहू. बघा, हा एक तक्ता या ठिकाणी दिसेल तुम्हाला. हा तक्ता तुम्हाला लिहायचा आहे. कशा पद्धतीने लिहायचा आहे? तर बघा, जसा तक्ता इथं आखलेला आहे तसा तक्ता तुमच्या वहीमध्ये आखा आणि वहीमध्ये आखल्यानंतर बघा, पहिले इथं दिलेली व्यक्ती. मग व्यक्ती कोण? तर तुमच्या घरात असलेल्या व्यक्ती. जसं आई आहे, त्याच्यानंतर बाबा, त्याच्यानंतर ताई, ताई असेल तर ताई, नसेल तर मग 2 दादा असतील तर 2 दादा लिहा च्या नावात. मग त्यांची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची, आईची जन्मतारीख. नंतर 25व्या वाढदिवसाची तारीख, म्हणजे जसं 25वा वाढदिवस येत असेल किंवा 2 ऑगस्ट 2021, मग 2/8/2021. आजचं वय म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे 2 ऑगस्टला वय किती आहे आणि त्यांचे 40 वर्ष ज्यावेळेस होतील त्यावेळेसची तारीख. म्हणजे याच्यात साल बदलणार आहे फक्त, बाकी जन्मतारीख आणि महिना तोच राहील. या पद्धतीनं तुम्हाला या सर्व बाबतीत, बाबाच्या बाबतीत या ठिकाणी लिहायचं आहे. तुमचे जर तुम्हाला ताई असेल किंवा छोटी बहीण असेल तर तिच्या बाबतीत या ठिकाणी लिहायचं आहे आणि भाऊ असेल तर त्याच्या बाबतीत लिहायचं आहे. जर तुम्हाला 2 ताई असतील तर दोन्ही ताईच्या, एका ताईचं इथं लिहा, दुसऱ्या ताईचं इथं लिहा. जर तुम्हाला 2 भाऊ असतील, बहीण नसेल तर इथं लिहा. म्हणजे तुमच्या कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत तितक्या व्यक्ती या ठिकाणी येतील. तुमचं जे नातं आहे ते या ठिकाणी लिहून तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीचं एक कोष्टक आहे, तर हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. चला पुढे जाऊया. बाकीचं तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे. चला पुढे जाऊया. पुढचा आहे परिसर अभ्यास हा भाग. याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेंद्रिय आणि हालचालीचा ताळमेळ. ज्ञानेंद्रिय हा भाग आपण मागच्या 2-4 दिवसापासून बघत आहोत. ज्ञान देणारी इंद्रिय कोणती कोणती इंद्रिय आहेत? तर ती 5 इंद्रिय तुम्हाला मी सांगितलं होतं की डोळा, नाक, कान, त्याच्यानंतर जीभ, त्वचा, अशा प्रकारची 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला सराव करूया. ह्या तुमच्या वहीमध्ये लिहायचा सराव करूया. त्याच्यानंतर प्रश्न 1 लिहायचा, पुढील क्रियांमध्ये कोणकोणत्या अवयवांमध्ये ताळमेळ साधला जातो ते सांगा. बघा, या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, कोणत्या क्रियांमध्ये ताळमेळ साधला जातो ते सांगा. आता बघा, आपण या ठिकाणी 5 चित्र दिलेलं, त्याला क्रमांक दिलेला आहे 1, 2, 3, 4, 5. ही 5 चित्र दिलेली आहेत. पहिलं चित्र दिसतं तुम्हाला, ड्रायव्हिंग चालू आहे गाडी करताना. इथं बॉल खेळून राहिले, इथं झाडणं सुरू आहे, या ठिकाणी झाडांना पाणी देत आहे 2 मुलं, इथं डान्स सुरू आहे, नृत्य करणं सुरू आहे. तर या बाबतीत तुम्हाला कोणकोणत्या मध्ये कोणकोणत्या अवयवामध्ये ताळमेळ लागतो हे तुम्हाला खाली या ठिकाणी लिहायचं आहे. इथं 1 नंबरच्या चित्राच्या संदर्भात कोणकोणते अवयव वापरलेले आहेत, जसं याच्यामध्ये तुम्हाला हात, पाय, डोळे यांचा वापर केलेला आहे. मग इथं ते 3 अवयवांची नावं लिहायची. या दुसऱ्या चित्रामध्ये म्हणजे हा जे चित्र आहे याचं उत्तर या ठिकाणी आहे. तिसऱ्या चित्रातलं उत्तर ते कोणते अवयव ते वापरले या ठिकाणी लिहायचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला या 5ही चित्रांबद्दल लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढं परत प्रश्न दिलेला आहे. हे 2 प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. वरील हालचालीमध्ये ताळमेळ नसेल तर कोणकोणत्या चुका होऊ शकतात, या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायचं आहे.
हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला खाली लिहायचं आहे. इथं उत्तर लिहायचं आहे. इथं उत्तर आणि वरच्या बाजूला तुमचा प्रश्न. तुम्ही करत असलेल्या कुठल्याही 2 कृतीमध्ये हालचालीमध्ये ताळमेळ कसा साधला जातो? जसं तुम्ही कोणती कृती करता, लिहिण्याची, वाचण्याची, पळण्याची, जेवण करण्याची, कोणत्या अवयवांमध्ये ताळमेळ साधला जातो ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीनं परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2मध्ये माझे कुटुंब आणि घर याच्यावर थोडा तुम्हाला अगदी कमी असा प्रकारचा अभ्यास आहे. तर याच्यावर हे जे जरा आठवूया, हे 2च प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, पहिले काय आठवूया? त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील सर्वजण काही व्यवसाय करतात का? तर कोण काय व्यवसाय करतं? समजा वडील शेती करतात, तिथं लिहा 1 नंबर वडील शेती करतात. आई घरकाम करते किंवा शेती काम करते. शेती आणि घरकाम दोन्ही करत असेल, शेती आणि घरकाम असं लिहा. नंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा स्वभाव सारखा असतो का? एका शब्दात तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहिता येईल. या 2 प्रश्नाची उत्तरं लिहायची आणि अशा पद्धतीनं तुम्हाला पुढचा एक जो भाग होता हा आपण केलेला आहे, कुटुंब वृक्ष तयार करा. नंतर आणखी याच्यामध्ये प्रश्न आहेत, परंतु ते आपल्याला जास्त काही लिहायचे नाहीत, इतकंच तुम्हाला लिहायचं आहे. बाकीचा जो भाग आहे हा आपण उद्याला बघूया, उद्या जे असेल ते. तर या ठिकाणी संपलेलं आहे. आता हे करत असतानाच तुम्हाला हे PDF सोडवण्यापूर्वी बघा आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मी तुम्हाला घेऊन जातो. या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आजही तुम्हाला ही PDF या ठिकाणी मी शेअर केलेली आहे. बघा या ठिकाणी PDF शेअर केलेली आहे. ह्या PDF जी आता आपण बघितली ती PDF हीच आहे, या ठिकाणी शेअर केली. खाली जर गेलं तर बघा या ठिकाणी तुम्हाला मराठी विषयाचा अभ्यास दिलेला आहे, तो कसा करायचा याच्या संदर्भातला व्हिडिओ आहे. त्याच्या खाली जर गेलं तर तुम्हाला या ठिकाणी दुसरा जो एक विषय आहे इंग्रजी, बघा या ठिकाणी इंग्रजी लिहिलेली, इंग्रजी विषयाचा अभ्यास आहे. पुढं जर आपण गेलो तर या ठिकाणी तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे गणित विषयाचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी खाली बघा या ठिकाणी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल आहे, याच्यावर या लिंकला क्लिक करायचं आहे. हा इथं जी लिंक दिलेली आहे निळ्याला क्लिक केलं की बरोबर तुम्ही यूट्यूबवर जाता आणि त्या संदर्भातला डिटेल तुम्हाला त्या विषयासंदर्भातल्या आजचं माहिती तुम्हाला मिळू शकते. रोज अशा प्रकारचे जे व्हिडिओ टाकले आहेत इथं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की परिसर अभ्यास इथं बघा हे परिसर अभ्यास 2 आणि त्या संदर्भातली लिंक ही या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक केलं तुम्ही निळ्या याच्यावर की तुम्हाला बरोबर ते यूट्यूबच्या व्हिडिओवर घेऊन जातं आणि तो व्हिडिओ जर बघितला तर त्यानंतर तुम्हाला सर्व समजतं. हे अशा पद्धतीनं तुम्हाला रोज ही अशी व्हिडिओ तुम्हाला टाकले जातात. ही व्हिडिओ बघायचे, प्रत्येक तिथं विषयाचं नाव दिलेलं आहे, विषयाचं नाव तुम्हाला दिलेलं आहे. मराठी विषय असेल, त्याच्यानंतर खाली तुम्हाला इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 अशा विषय दिलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. तर या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तर या पद्धतीनं आपण अभ्यास करायचा आहे. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.